वजन कमी करायला नुसती एक्सरसाइज करत असाल तर ही रील पूर्ण बघा. आज आपल्या 30 दिवसांमध्ये 5 किलो वजन कमी करण्याच्या जर्नीचा 5वा दिवस होता. वजन कमी करणं म्हणजे उपाशी राहणं नाही. खूप लोक डाएट म्हणजे कमी खाणं किंवा भूक दाबून ठेवणं असा समज करतात. पण तसं नाही. शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन, हेल्दी फॅट्स, फायबर्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळणं खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण शरीराला योग्य न्यूट्रिशन देतो, तेव्हा भूक नियंत्रणात राहते, दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील मसल लॉस कमी होतो. आजचा दिवस सकाळी 5:30 वाजता सुरू झाला. सकाळी चालायला जाऊन कन्सिस्टन्सी कायम ठेवली. सूर्यनमस्कार आणि हलका व्यायाम केला. सूर्यनमस्कारामुळे शरीराला फ्लेक्झिबिलिटी येते, रक्ताभिसरण सुधारतं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. यानंतर सकाळी भिजत घातलेले 2 बदाम आणि अक्रोड खाल्ला. सोबत 50 ग्रॅम प्रोटीन घेतलं, कारण प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं. क्रेव्हिंग्ज कमी होतात आणि मसल मास टिकून राहते. काही दिवसांपूर्वी रक्ताच्या तपासण्या केल्या होत्या. त्यामध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी12 कमी असल्याचं आढळलं. त्यासाठी आम्ही योग्य सप्लिमेंट सुरू केले आहेत. बी12चे इंजेक्शन सुरू आहेत आणि सकाळी उपाशीपोटी व्हिटॅमिन डी3 घेत आहे. नाश्त्यामध्ये जवसाची चटणी आणि मूग चिला खाल्ला. त्यामध्ये थोडे तीळ देखील टाकलेले होते. हा नाश्ता प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सने भरलेला होता. यानंतर डॉक्टर एन.जे. पाऊल बुद्धे आयुर्वेद कॉलेज, नारायणडोह येथे एक्झामिनेशनसाठी गेलो होतो. विद्यार्थ्यांच्या व्हायवा घेतल्या आणि त्यासोबत संवाद साधला. दुपारी परत आल्यावर मीठ, लिंबू, पाणी हे घेऊन हायड्रेशन मेंटेन केलं. दुपारच्या जेवणामध्ये बटाट्याची भाजी, पोळी, भोपळा आणि काकडीचा समावेश होता. रात्री घरी आल्यानंतर हलकं खावं म्हणून लाह्या खाल्ल्या. सध्या आम्ही 2 टाइम्स मील फॉर्मॅट फॉलो करत आहोत आणि शरीराच्या गरजेनुसार डाएट मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहोत. या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. वजन कमी करणं हा काही दिवसांचा प्रोजेक्ट नाही, तर ती एक लाईफस्टाईलमध्ये करायचा बदल आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप, हायड्रेशन आणि कन्सिस्टन्सी या सर्व गोष्टी एकत्र आल्यावरच शरीरामध्ये खरा बदल दिसून येतो. म्हणून स्वतःला उपवाशी ठेवू नका. शरीराला योग्य पोषण द्या, संयम ठेवा आणि सातत्य कायम ठेवा. परिणाम नक्कीच दिसतील.